आपण ऐकत आहात विविध भारती. कामगार सभा हा खूप एक इमोशनल भाग आहे लोकांच्या आयुष्यातला, रेडिओ सोबत जोडलेला. वॉशिंग पावडर निर्मा सारखी ट्यून जी आहे, जिंगल जी आहे, ती रेडिओनी हॅमर करून करून इतकी पॉप्युलर केली की अजूनही लोकांना लक्षात आहे. आपला देश गुलामीतून मुक्त होतोय ही घोषणा रेडिओवरून झाली. तर लोकांच्या लाईफस्टाईलचा भाग होता रेडिओ. पिक्चर बघायचं का नाही हे लोक रेडिओवरनं ठरवत होते. रेडिओ व्यतिरिक्त दुसरं काही माध्यमच नव्हतं. अशा वेळी टीव्हीची एंट्री ही रेडिओला किती धक्का देणारी असेल. आता टीव्ही असताना कोण रेडिओ ऐकणार? बघायला पण आहे, ऐकायला पण आहे, मग रेडिओ का कोणी ऐकेल? रेडिओ तरेल की रेडिओ संपेल. तार बंद झाली, लोक पत्र पाठवणं बंद झालं, तसं FM रेडिओचा काही पर्पज राहिला नाहीये. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एका अशा विषयाचं पत्र जो सगळ्यांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहे आमचा मित्र RJ राहुल यांनी. RJ शब्द ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की विषय काय असेल आजचा. आजचा विषय आहे रेडिओ. काही दिवसापूर्वी राहुल आला होता ऑफिसला, तेव्हा आमच्या बऱ्याच चर्चा चालू होत्या. तो कायम येत असतो. तर मी त्याला सहज विचारलं की अरे रेडिओ मी तर ऐकत नाही, आजूबाजूचे पण आमच्या त्यांना विचारलं की ते पण खूप ऐकत नाही, तर रेडिओ संपत चाललाय का? रेडिओची महत्त्व काय राहिलं रे, त्याचं सिग्निफिकन्स काय राहिलं आहे का? तर त्याच्यावरून भरपूर त्यांनी काय काय गमती जमती सांगितल्या. कारण तो 16 वर्ष रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी लिडिंग कंपनीजमध्ये काम केलं. त्याचा स्वतःचा एक मिरची मुर्गा, मराठी मुर्गा तुम्ही रेडिओवर ऐकला असेल तर तो फार फेमस होता. आणि मग त्यांनी त्याची मतं मांडली, आम्ही आमची मतं मांडली. म्हटलं की आपण पुन्हा एकदा चर्चेला बसू आणि कॅमेरा ऑन करू, म्हणजे सगळ्यांना पण त्याच्यामध्ये सामावून घेता येईल आणि त्यांची पण मतं घेता येतील. तुम्हाला काय वाटतं, रेडिओ जिवंत राहील? तुम्ही किती ऐकता? हे सगळं आम्हाला सांगा. पण त्याच्या आधी हा पॉडकास्ट नक्की बघा, तुम्हाला नॉस्टॅल्जिक सुद्धा करणार आहे. राहुलनी फार छान छान काही किस्से सांगितले आहेत, रेडिओचं महत्त्व काय सांगितलं आणि शेवट त्याचं मत दिलंय की रेडिओ जगणार आहे की नाही. त्यामुळे नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला सुरू करूया. आणि अजून एक महत्त्वाचं, मी घातलेला हा जो कुर्ता आहे हा आहे खादीचा. आम्ही हा घेतलाय जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे इथून. ते आमचे वॉर्डरोब पार्टनर आहेत. त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्ही पण खादी लवर असाल, देशप्रेमी असाल तर त्यांच्याकडे जाऊन कपडे नक्की घ्या. चला सुरू करू. थँक्यू सो मच. दुपारचे 3:59 झाली आहेत आणि माझ्या समोर आहे मराठी मुर्गा. काय ओळख करून देऊ तुझी? कुकडुक्कू. कुकडू चिकन कुकडुकू. मग काय एंडला मी म्हणायला लावायचो, लोक गरम व्हायची त्यांचा प्रँक कॉल केल्यावरती, तर त्यांना शांत करायला म्हणायचो कुकडुकू म्हणा जरा. अच्छा, एकदा म्हणा, दोनदा म्हणा, मग जरा शांत व्हायचे लोक. बरं, तू त्यांना शांत करण्यासाठी करत असशील, पण आम्ही तुला स्वागत करण्यासाठी एक गिफ्ट देणार आहे छोटंसं. अरे लिटिल ऑलेट्स नावाचा एक कॉस्मेटिक्स ब्रँड आहे आणि ते नॅचरल प्रोडक्ट्स पासून त्यांचे प्रोडक्ट्स बनवतात. सो त्यांची लिंक आम्ही इंस्टाग्रामची बायोमध्ये देत आहोत, डिस्क्रिप्शन मध्ये. नक्की वापर आणि मला सांग कसे. 200% नाव फार इंटरेस्टिंग आहे. क्या बात आहे. थँक्यू. त्या मराठी मुर्गाला आपण थोड्या वेळाने हात घालूच या. पण आपण कधी परवा काहीतरी गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा जस्ट नंतर अक्षयचा माझा विषय झाला की गप्पा इतक्या रंगल्या होत्या की रेडिओ या विषयावर, म्हणजे एकतर जिव्हाळ्याचा विषय आणि आत्ताही खूप जिव्हाळ्याचा विषय असणारी माणसं आहेत की जे स्पॉटीफाय म्हणा किंवा गाणं म्हणा, युट्यूब म्हणा, हे अवॉइड करून रेडिओ ऐकतात. पण रेडिओने एक खूप सुवर्ण काळ बघितला होता, नंतर स्थित्यंतर आली, सगळं येऊन पण रेडिओ जिवंत आहे आज आणि आजही एक अविभाज्य घटक आहे. फक्त छोट्या वर्गाचा असेल पण रेडिओ ऐकला जातोय. तर म्हटलं की राहुल सोबत आपण त्याच दिवशीच्या गप्पा मारू, फक्त आज कॅमेरा ऑन करू. क्या बात आहे. रेडिओ शब्द ऐकला की RJ राहुलच्या डोळ्यासमोर काय येतं? माझ्या डोळ्यासमोर ना एक असा आंब्याच्या पेटीच्या आकाराचा किंवा त्याच्यापेक्षा मोठा एक रेडिओ आहे. आम्ही नाटकासाठी मिळवला होता तो रेडिओ आणि आम्ही एकांकिकांमध्ये वगैरे काम करायचो, तर तेव्हाचा रेडिओ माझ्या डोळ्यासमोर येतो. आणि तो रेडिओ जेव्हा आम्ही शोधला होता जुन्या बाजारात, तेव्हा वाटलं नव्हतं की मी रेडिओमध्ये जाईन वगैरे, कारण का कॉलेजच्या दिवसात आम्ही नाटक वगैरे मध्ये काम करायचो. तेव्हा पूर्वी म्हणजे तू म्हणलास ना गोल्डन एरा, तेव्हा रेडिओ तसे मोठे मोठे असे रेडिओ होते. कारण का रेडिओ एकमेव इन्स्टंट मास मीडियाचं माध्यम होतं. पेपर प्रिंट होऊन दुसऱ्या दिवशी यायचं, पण रेडिओ त्यापेक्षा फास्ट होता आणि मास मीडियम एकच होतं जे इन्स्टंट त्यातल्या त्यात लोकांपर्यंत पोहोचायचं. तो गोल्डन एरिया तो गोल्डन एरा होता. आणि तो गोल्डन एरा का होता माहितीये का? तेव्हाचे सिंगर्स, तेव्हाची गाणी, लता मंगेशकर, आशा भोसले, SD बर्मन, RD बर्मन, किशोर कुमार, आणि त्या गाण्यांमुळे पण तो गोल्डन एरा होता. म्हणजे हे सगळंच गोल्डन होतं रेडिओच्या बाबतीत. एकमेव होता
त्याच्यावरची गाणी कमाल होती आणि त्यामुळे रेडिओ तेव्हाचा गोल्डन होता. आता तू तुझ्या कॉलेजच्या याचा उल्लेख केला तरी तो मला एक मॉडर्न पिरियड वाटतोय, म्हणजे मॉडर्न मधलाच आहे तो पिरियड, पण तरी अजून मला त्या पण काळात थोडंसं नेना की फक्त रेडिओ होता. कारण तुझ्या कॉलेजच्या काळात टीव्ही पण होता, ठीक आहे, पण तो असा एक भाग आयुष्याचा मेजर पार्ट लोकांचा रेडिओने व्यापला होता. कारण इलेक्ट्रॉनिक गॅजेट घरात कुठला असेल तर फक्त रेडिओ ऍक्च्युली. तर काय काय तुला आठवणी आहेत तुझ्या सिनियर्स कडून ऐकलेल्या किंवा बिंग अ रेडिओ पर्सन, इनसाइडर किंवा अशा चर्चा होतच असतील ना? आता तू म्हणलास तसं की तुझ्या कॉलेजच्या वेळेस तो रेडिओ तू मिळवलास तेव्हा तो मॉडर्न काळ होता, पण आमचं एकांकिका जी होती ती 1950-60च्या दशकातली होती. सो त्यावेळेस तसे मोठे रेडिओ होते आणि ज्याच्याकडे तो मोठा रेडिओ होता त्याची खूप छान होती. पण नंतर एक कोणीतरी 60-70च्या दशकामध्ये ट्रान्झिस्टर आणला, त्याच्यापेक्षा छोटा रेडिओ, बेटर साऊंडिंग रेडिओ, म्हणून त्या दोघांमध्ये कसा जळफळाट होतोय अशी ती स्टोरी होती. कारण का रेडिओ बदलत गेला ना, सगळं कॉम्पॅक्ट होत गेलं ना, मग तो रेडिओ आला. मग नंतर तर आता मग जेव्हा मिरची आलो होतं तेव्हा तर तो एकदम छोटा पेन रेडिओ आला होता. मे बी काही जणांनी घेतला पण असेल पेन मध्ये रेडिओ. आणि मग तो मोबाईल मध्ये आला. आता मोबाईल मध्ये जात पण चाललाय, कारण का आयफोन किंवा काय काय फोन मध्ये तो नाहीये रेडिओ. तर रेडिओची अशी जर्नी होती ते त्याबद्दल. पण गोल्डन एराबद्दल म्हणशील तर मला असं वाटतं की तेव्हा 1947 हा काळ मला आठवतो. म्हणजे जे जुने लोक होते ज्यांच्याबरोबर मी बोललो ते म्हणले की 1947ला म्हणजे भारत स्वतंत्र होतोय तर लोक भाषण ऐकताना कसे जमतात तसे जमायचे आणि रेडिओ ऐकायचे की काय घडतंय, एक्झॅक्टली कसं आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, काय झालं तेव्हा, फाळणी कशी झाली, हे सगळं रेडिओवरती येत होतं. ब्रेकिंग न्यूज किंवा सगळं काही रेडिओवरती येत होतं. एवढं रेडिओला महत्व होतं. बरोबर. की तोच एक सोर्स होता रे, की तिकडनं लगेच माहिती मिळणार आहे आणि कोणीतरी सांगणार आहे अशी माहिती मिळणार आहे. प्रिंटमध्ये छापून यायची माहिती दुसऱ्या दिवशी यायची. आणि रेडिओ मात्र लोकांकडे रेडिओ नव्हते. ज्याच्याकडे रेडिओ होता त्याला शान होती. म्हणजे जे आपण कदाचित आपण ऐकलंय आपल्या आई वडिलांकडनं की टीव्ही ज्याच्या घरात होता मग आम्ही सगळे एकत्र यायचो, रामायण महाभारत बघायचो आणि उशीर झाला की खिडकीतनं बघावं लागायचं कारण का घर भरलेलं असायचं. तर त्याच्यापेक्षाही एक मोठा काळ रेडिओने बघितलाय की रेडिओ तर अजून रेअर होता आणि मग लोक जमा व्हायची रेडिओवरती. काय झालं याच्यावर चर्चा व्हायची. न्यूज मेकर रेडिओ होता बरोबर एक प्रकारे. सो विचार कर की आणि त्यावेळेसचे आर्टिस्ट, त्यावेळेसची गाणी, एक मगाशी आपण बोलताना म्हणलो गीत रामायण आणि त्यावेळेसचा तो काळ, असं सगळं मंतरलेले दिवस होते रेडिओचं. ते 1947चं म्हणजे जेव्हा स्वतंत्र झाला भारत तेव्हाच मेमरी तेवढीच आहे ना की स्वतंत्र झाला म्हणजे काय, ते नेहरूंचं जे रात्री 12चं भाषण आहे ते ऐकल्यानंतर देशामध्ये काय ते वातावरण झालं असेल आणि त्याला कारणीभूत फक्त रेडिओ होता. आणि आठवण पण आपल्याकडे आताची तेव्हाच आहे, म्हणजे तेवढीच आहे. युट्यूब आल्यानंतर मे बी तो व्हिडिओ पण रिलीज झाला असेल नेहरू बोलतानाचा, पण तो आत्ता कळला. पण आपला देश गुलामीतून मुक्त होतोय ही घोषणा रेडिओवरून झाली. म्हणजे आणि मला वाटतं की तेव्हा जगामध्ये पण फार दबदबा होता रेडिओचा. तर मग काळ पुढे सरकत गेला आणि एक 60-70च्या काळात, म्हणजे माझे आजोबा 30s मधले आणि त्यांनी मग 60-70 म्हणजे ते 30-40 वर्षाचे होते आणि एक मिडल क्लास लोकांकडे पण तो रेडिओ यायला लागला होता. आधी फक्त एक अप्पर क्लासकडे असायचा कारण ती महागाची वस्तू होती. आणि मग मला वाटतं की तिथनं तो शिफ्ट झाला असेल आणि पुढे प्रत्येकाच्याच घरात मग रेडिओ. आणि मग तिथून त्या खऱ्या आठवणी सुरू झाल्या जेव्हा आपले आई वडील पण आय गेस 8-10 वर्षाचे असतील बरोबर. आणि मग बिनाका गीतमाला म्हणजे अमीन सयानी हे लोकांना माहिती झाले ते आणि घराघरात पोहोचले, मोठं नाव झालं ते तेव्हापासून झालं. म्हणजे इव्हन आपण ऐकलं नाहीये अमीन सयानींना, पण त्यांच्याविषयी आपण खूप जणांकडनं ऐकलंय. ते का वेगळे होते इतर रेडिओ लोक? मी असं ऐकलंय की त्यांच्याबद्दल की त्या काळामध्ये जे कंटेम्पररी त्यावेळेसचे निवेदक होते त्यांच्यापेक्षा त्यांची स्टाईल थोडीशी काय म्हणतात त्याला एजी होती. आजच्या काळात सांगायचं झालं तर ते जरा जास्त एनर्जेटिक बोलायचे, स्टायलिश बोलायचे आणि त्यावेळेस एकदम असं न्यूट्रल बोललं जायचं. बरोबर. आपण ऐकत आहात विविध भारती अशा प्रकारचं जे बोललं जायचं त्याच्यापेक्षा ते जरा असं काहीतरी त्यांनी ते स्टाईलाइज केलं होतं. ते त्या काळात होत नव्हतं, त्यामुळे ते स्टँड आउट झाले असतील, त्यामुळे ते पॉप्युलर झाले असतील असं काही जणांचं म्हणणं होतं जे त्यांना ऐकायचे. बरोबर. गीत रामायण तर रिलीजच रेडिओवर झालाय. हो. म्हणजे माझे आजोबा पण सांगायचे की लोक वाट बघायचे की माहित असायचं आता या रविवारी किंवा या शनिवारी काय त्यांची ती तारीख ठरलेली असायची की पुढचं गाणं कुठलं येतंय आणि लोकांनी रेडिओवर पारायण केलीत गीत रामायणाची. म्हणजे ती त्या कलाकृतीची ताकद पण होती. किंवा आत्ता सारखी साधनं नसतील म्हणा अवेलेबल, फक्त रेडिओ एकच होता
पण त्याच्यामुळे लोकांना ते माहिती झालं, घराघरापर्यंत पोहोचलं आणि तो वन ऑफ द टॉप अल्बम म्हणायला लागेल गीत रामायण म्हणता येईल मराठीतला. डेफिनेटली. तू तो अल्बम ती तर कलाकृती खूप भारी आहे. मी तर म्हणतो वॉशिंग पावडर निर्मा सारखी ट्यून जी आहे, जिंगल जी आहे, ती रेडिओनी हॅमर करून करून इतकी पॉप्युलर केली की अजूनही लोकांना लक्षात आहे. बरोबर. आता लोक निर्मा वापरतात की नाही मला माहित नाही, पण ती जिंगल इतकी फेमस केली रेडिओनी. ही रेडिओची पॉवर होती विचार कर. तेव्हा ते सगळं लोकांचं भावविश्व किंवा मनात असं रेडिओनी खूप अशी मोठी जागा निर्माण केली होती, कारण की ते स्ट्रॉंग मीडियम होतं तेव्हा. बरोबर. मला पण ते विविध भारतीचे ते ट्यून आठवते. येस, अशा लोकांच्या खूप आठवणी असतील. मी मित्रांनो तुम्हाला पण इन्सिस्ट करेन की तुमची काय आठवणी रेडिओ सोबतची कमेंटमध्ये नक्की टाका, कारण प्रत्येकाची काही ना काही आठवणी. मला आठवतं की सकाळी 6-6:30 वाजता मी पण उठायचो, आई पण उठायची, तिचं काम सुरू व्हायचं आणि एकदम बारीक आवाजात ती सकाळचं आमचं नगर स्टेशन लावायची किंवा विविध भारती लावायची आणि मग आवरायची लगबग. मला 7:30 वाजता शाळा असायची. असं सगळं ते रेडिओच्या अवतीभोवती खूप खूप काय 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 फिरलंय. रेडिओचा जो सुवर्ण काळ होता त्यानंतर पहिला मला वाटतं, म्हणजे तू करेक्ट कर चूक असेल तर, मे बी धक्का बसला असेल टीव्ही आल्यानंतर. येस. तर काय खरंच धक्का होता? रेडिओ हादरला होता तेव्हा? नाही, आपण त्या धक्क्याकडे जाऊयात, पण आपण ऑफ रेकॉर्ड बोलताना एक किस्सा तुम्हाला सांगितलं होता की कामगार सभा यायची. हा, कामगार 11ची कामगार सभा. हा, म्हणजे रेडिओवरती आणि कामगार आणि नोकरदार माणसं ती ऐकायची आवर्जून. हे तुम्हाला सांगितलं होतं. हे मी कधी ऐकलं नव्हतं बरं का, हे तुझ्याकडनं मला कळालं. बरोबर. सो ती कामगार सभा जी आहे ती खूप पॉप्युलर होती. मे बी आमच्या घरात कोणी जॉब आणि त्याच्याशी रिलेटेड नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं नसेल. मे बी मला ते माझ्या आई वडिलांनी सांगितलंय की ना 11 वाजता शिफ्ट चेंज व्हायची किंवा काहीतरी त्यांचा टी ब्रेक का काहीतरी व्हायचा. ती 11 वाजताची कामगार सभा कामगारांसाठी रेडिओनी सुरू केली होती आणि तेव्हा ट्रेंडमध्ये असणारी गाणी वगैरे ते ऐकवायचे. मग ते काय चहा पिता पिता किंवा जेवण करता करता 15-20 मिनिटाचा तो कार्यक्रम असायचा. ती कामगार सभा हळूहळू लोकांमध्ये पण खूप फेमस झाली, कारण जनरली गृहिणींचं सकाळचं काम झाल्यानंतर 11ची जी एक वेळ असते, स्वयंपाक पाणी झालेलं असतं किंवा शेवटच्या टप्प्यात असतं आणि आवरायची लगबग कमी झालेली असायची आणि 11 वाजता ती कामगार सभा यायची. त्याच्यावर अनेक गृहिणींची गाणीपाठ झालेली होती. त्यामुळे कामगार सभा हा खूप एक इमोशनल भाग आहे लोकांच्या आयुष्यातला, रेडिओ सोबत जोडलेला. त्यामुळे ती कामगार सभा माझ्या डोक्यात राहिली आहे. आणि मी पण आत्तापर्यंत 9वी-10वी पर्यंत जेव्हा होतो तोपर्यंत ती कामगार सभा मे बी चालायची. मला तर आठवत नाही, पण मी पण ऐकलंय कामगार सभा. तू हवा महल ऐकलंस का? ऐकलंय. नभोनाट्य असायचं, म्हणजे त्याच्याबद्दल ऐकलंय. येस, नाटक असायचं आणि त्याचं एक पर्टिक्युलर म्युझिक असायचं. आणि मला आठवतंय की मी लहान होतो तसा, पण आई टीव्ही बघू द्यायची नाही, म्हणून मला अशा रूम मध्ये ठेवायची ज्या रूम मध्ये टीव्ही नाहीये, तिथं मी अभ्यास करायचो. पण त्या रूम मध्ये रेडिओ असायचा आणि म्हणून मी हवा महल म्हणायचो, काहीतरी टाइमपास करायचा अभ्यास सोडून. तर मी हवा महलवरती नाटकं ऐकायचो. अर्थात ते नंतर कमी पॉप्युलर व्हायला लागलं, पण मी ऐकलंय हवा महल. हवा महल ज्यांनी ऐकलं त्यांनी पण आपल्याला सांगू शकतात व्हिडिओमध्ये हवा महलच्या आठवणी. आणि ती म्युझिक आलं की मी यायचो, कारण का नाटक मिस न होता कामा नये, कारण नाही तर कळायचं नाही की काय घडतंय स्टोरीमध्ये. बरोबर. सो विचार कर की एंटरटेनमेंटचं ते एकच माध्यम होतं तेव्हा. टीव्ही नव्हता, सिरियल होत्या, पण तेवढ्या ऍक्सेसिबल सगळ्यांना नव्हत्या किंवा काही कारण असतो ते ऐकू शकत नव्हते. सो तो हवा महल एक कार्यक्रम मला खूप आठवतोय. आणि बेला के फूल हा कार्यक्रम एक मला खूप आठवतोय. बेला के फूल रात्री उशिरा यायचा आणि जुनी गाणी असायची त्याच्यामध्ये, जुनी ब्लॅक अँड व्हाईट हिंदी गाणी किंवा राग बेस्ड गाणी. आता तू म्युझिक मधला माणूस आहेस तर ती फार भारी असायची. आणि मला जुन्या गाण्यांची आवड बेला के फूल या शोनी लावली. नाही तर कोण ऐकते जुनी गाणी? तेव्हा जुनी गाणी मी ऐकली नव्हती. म्हटले कमाल गाणी आहेत, गझल्स असतील काही किंवा राग बेस्ड गाणी. आणि तेव्हाच्या लिरिसिस्ट पण तेव्हाचे बाप होते, ते शब्द पण सुंदर लिहिले जायचे. सो बेला के फूल हा मला शो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण का पुढे गेल्यावर तुला मी सांगतो पण की मी जेव्हा ऑडिशनला गेलो होतो मिरचीमध्ये, तेव्हा त्याचं आणि बेला के फूलचं पण कनेक्शन आहे. अच्छा, ते आपण विस्तृत गप्पा मारू त्याच्यावर. पण जेव्हा डॉमिनेट करत होता रेडिओ व्यतिरिक्त दुसरं काही माध्यमच नव्हतं, अशा वेळी टीव्हीची एंट्री ही रेडिओला किती धक्का देणारी असेल? येस, म्हणजे रेडिओ बद्दल असं म्हटलं होतं की रेडिओ, बरेच लोकांनी असं म्हटलं होतं की आता रेडिओ संपणार. टीव्ही जेव्हा आला होता तेव्हा, तर टीव्ही असताना कोण रेडिओ ऐकणार? बघायला पण आहे, ऐकायला पण आहे, मग रेडिओ का कोणी ऐकेल, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. पण तोवर एक गोष्ट घडली होती, जसं मी तुला मगाशी म्हणलं तसं की ट्रान्झिस्टर आले होते आणि बॅटरीज पण आल्या होत्या. अच्छा. सो ऑन द मूव्ह रेडिओची गंमत काय माहिती आहे का? रेडिओ हे ऑन द मूव्ह तुम्ही ऐकू शकता, ते पॅसिव्ह मीडियम आहे. ओके. टीव्ही काय तू गाडी चालवताना ऐकू शकत नाही ना,
बरोबर. किंवा बसमध्ये चाललायस तू ऑफिसमध्ये, तर तेव्हा रेडिओ ऐकू शकत नाही. ही आपण तेव्हाची गोष्ट करतोय. येस, आता बघू शकतो टीव्ही नाही मोबाईल. आता बघू शकतोस, पण तेव्हा तेवढं डेटा पॅक आणि मोबाईल असं काही नव्हतं. टीव्ही आला होता, पण टीव्ही घेऊन नाही जाऊ शकत ना सगळीकडे. तर टीव्ही एक तर मोठे पण होते आणि काय शक्यच नाही म्हणजे. तर पण रेडिओ ट्रान्झिस्टर्स लोक ऑन द मूव्ह ऐकायचे. की आता पानाची टपरी आहे तिकडे, टीव्ही पूर्वी मोठे होते, तर पानाच्या टपरीवर तर टीव्ही नाही येऊ शकत, पण ट्रान्झिस्टर कोपऱ्यात लटकवलेला असायचा. सो ती तसा रेडिओ चालू राहिला. अर्थात त्याची पॉप्युलॅरिटी थोडीशी कमी झाली, पण तो चालू राहिला. लोकांना तो इम्पॉर्टंट वाटत होता. बातम्यांसाठी, गाण्यांसाठी लोक त्याला कन्झ्युम करत होते. येस, आणि असेही लोक होते जे म्हणत होते की रेडिओ बंद पडणार का, आणि रेडिओसाठी तर एक थ्रेट होता. त्याच्यावरचा फोकस किंवा लाईमलाईट जो आहे तो थोडासा हटला आणि टीव्हीवरती गेला. पण एक साईड हिरो म्हणून किंवा असं म्हणूयात आपण, रेडिओ चालू राहिला तेव्हा पण. थोडंसं अजून पुढे येऊया की रेडिओला थ्रेट जरी वाटला तरी बूम मध्ये तर होतं माध्यम. होतं, हल्लं नव्हतं जास्त. रेडिओमध्ये जॉब क्रिएट होत होते. आणि अशा वेळी गव्हर्नमेंटने 2000 साली काहीतरी निर्णय घेतला ना की प्रायव्हेट चॅनल्सना आपण परवानगी द्यायची म्हणून. याचा अर्थ रेडिओ व्यवस्थित चालू होता. आता एक्झॅक्टली लक्षात घे की एक्झॅक्टली तारीख मी चुकीन कदाचित सांगताना की कधी सरकारने ठरवलं आणि पास केलं, आणि पण 2000च्या आसपास, 2002च्या आसपास खूप सारे लायसन्स डिस्ट्रीब्यूट व्हायला लागले. त्याला बिडिंग म्हणायचे. आणि प्रायव्हेट FM स्टेशन झाले. आतापर्यंत फक्त सरकारी होता रेडिओ, तो प्रायव्हेटायझेशन तसं झालं रेडिओचं. आणि मग पुण्यासारख्या ठिकाणी, इंदोरसारख्या ठिकाणी रेडिओ स्टेशन यायला लागले. सो इथे काय घडत होतं या काळामध्ये लक्षात घे. त्या काळामध्ये बाहेरच्या फॉरेनच्या कंपन्यांचे पैसे येत होते, त्यांचे आउटलेट्स ओपन व्हायला लागले होते, IT यायला लागलं होतं. सो लोकांचं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स वाढत होतं. सो आता परत एकदा त्या ट्रॅव्हलमध्ये करायचं काय, मग रेडिओ. लोक बिझी होत होते, लोक ट्रॅव्हल जास्त करत होते, आणि या गडबडीमध्ये ऑन द मूव्ह ऍक्टिव्ह मीडियम टीव्ही सारखं आपण पाहू शकत नव्हतं. ऑन द मूव्ह पॅसिव्ह मीडियम, म्हणजे पॅसिव्ह का की ऍक्टिव्हली मी काहीतरी काम करतोय, गाडी चालवतोय किंवा टू व्हीलर चालवतोय आणि मी रेडिओ ऐकतोय. बरोबर. हे प्रायव्हेट चॅनल्सनी हेरलं की आता लोक रेडिओ ऐकतील, कारण का ते बिझी आहेत, त्यांची धावपळ चालू आहे आणि धावपळीत रेडिओ कन्झ्युम करता येईल. म्हणजे मला अजूनही आठवतं की माझ्या इनिशियल ऑडियन्स पैकी पूर्वी खूप जास्त ऑडियन्स हे स्टुडंट असायचे, यंग. का माहितीये, कारण का ते हॉस्टेलवरती राहायचे. हॉस्टेलवरती टीव्ही नसायचा, पण छोटासा रेडिओ असायचा कोणाचा तरी, आणि त्या रेडिओवर किंवा मोबाईलवरती रेडिओमध्ये लोक ऐकायचे रेडिओ. हे प्रायव्हेट FM स्टेशन्सनी, कंपनीजनी हेरलं की रेडिओची लिस्नरशिप आता वाढेल किंवा वाढत चालली आहे, आणि त्यांनी आपली एंट्री मारली प्रायव्हेट FM स्टेशन्सनी. प्रायव्हेट FM स्टेशन जेव्हा एंटर झाले तेव्हा एक रेडिओपासून दुरावलेला युथ पुन्हा कुठेतरी 200%. अरे तुला मी सांगतो, एक किस्सा तुला सांगतो. 2002 मध्ये आय थिंक, तेव्हा मी पण रेडिओचा पार्ट नव्हतो. मी नाटक, एकांकिका वगैरे करत होतो. तेव्हा पुण्यामध्ये चर्चा व्हायची की हे काय आहे एक्झॅक्टली. हे म्हणजे स्टुडिओमध्ये मी व्हॉइसवर वगैरे करायचो, तर आमच्या चर्चा व्हायची की काय होतं, हे काय, ते मिरची काय वगैरे, असं आम्ही चर्चा करायचो. तर बऱ्याच जणांना असं वाटायचं की काहीतरी आकाशवाणी किंवा विविध भारतीवरती प्रायोजित कार्यक्रम आहे, तेव्हा एक सेक्शन विकत घेऊ शकायचा तुम्ही, म्हणजे तर तसं काहीतरी करताय, एक प्रोग्राम काढला वाटतं, असं पण लोकांना वाटत होतं. पण एक चर्चा होती, त्याचे ऍड्स होत्या पेपरमध्ये, त्याच्याबद्दल होर्डिंग्स लागत होते, लोकांमध्ये चर्चा होती, स्पेशली जे मीडियामधले होते त्यांच्यामध्ये होतच होती चर्चा. आणि खूप एक चार्जड अप असं वातावरण होतं. प्लस मग त्या लोकांनी ना असे छोटे छोटे रेडिओ वाटायला सुरुवात केली होती, असं पेन रेडिओ, म्हणजे जाड असायचा, पण खिशात बसू शकायचा तो, आणि त्याला हेडफोन असायचा. त्या हेडफोन लावून तुम्ही तो रेडिओ ऐकू शकायचा, एकटा माणूस. तर असे दिसायला लागले होते लोक हेडफोन ऐकून रेडिओ ऐकतायत. आणि त्यावेळेस ते फारच भारी होतं रे, कुठेही बसल्या बसल्या मनोरंजन, मोबाईल फोन नव्हते. बरोबर. सो ते क्रेज निर्माण झाली. आणि नंतर नुसतं रेडिओनी काही वाटले त्या प्रायव्हेट FM स्टेशननी, पण नंतर लोक विकत घ्यायला लागले. मला आठवते की पुण्यामध्ये टेलिफोन शॉपीच्या आसपास वगैरे किंवा स्पीकर गल्लीमध्ये ते मिळायला लागले होते. मग त्याच्यात स्पीकर यायला लागले, आणि मग लोक लाऊड पण असं गाणं जाता येता ऐकायचे, त्या खिशात लावलेला असायचा, आणि तो पेनवाला रेडिओ लोक ऐकायचे, आणि त्याची ती बॅटरी असायची. मग बऱ्याचशा गोष्टी अशा ते सुरू झाले होते. असे क्रेज होती, आणि लोकांना असं झालं की हे काय, हे वेगळ्या प्रकारे बोलतायत, वेगळी भाषा आहे त्यांची. कारण का प्रायव्हेट FM स्टेशन अभ्यास करून आले होते की आपल्याला कॅप्चर करायचं ऑडियन्सला, आपल्याला ऍडव्हर्टायझर्सना इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी यंगस्टर्सना टार्गेट केलं होतं की त्यांना कसं आवडेल, आणि त्यानुसार त्यांनी प्रोग्रामिंग बनवलं होतं. ती भाषा त्यांना रिलेट होईल
ओके. त्यांची वाटेल असं बोलायला सुरुवात केलं होतं. म्हणजे हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र पासून डिरेक्टली तो आरजे म्हणायला लागला, ए येडा कसा आहेस यार, मजा आली, धमाल आली. खो खो पाटील फेमस झाले होते तेव्हा. एक मराठी आरजे होते तेव्हा, पुण्यामध्ये हिंदी जास्त आरजे होते, पण तो मराठी करायचा, खो खो पाटील. आणि त्याची ती भाषा जास्त लोकांना आवडायला लागली. अरे की हा कसा बोलतोय, हा गावरान भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये बोलतोय आणि शो करतोय. सो हे युथला खूप अट्रॅक्ट करणार होतं. आणि सर्वात महत्वाचं, जसं गोल्डन एरामध्ये गाणी महत्वाची होती, तसं इकडे पण मॉडर्न नवीन गाणी यायला लागली. बरोबर. म्हणजे आत्ता कुठले पिक्चर येणार आहेत, नवीन गाणी, या 1 वर्षातली गाणी, 6 महिन्यातली गाणी, लेटेस्ट गाणी, ती गाणी वाजायला लागली रेडिओवरती आणि लोकांना ती ऐकायची होती नवीन नवीन. आणि सलमानची गाणी, सैफ अली खानची गाणी, ती मॉडर्न गाणी त्याच्यावर प्ले होत होती. सो हे सगळ्याची एक कमाल क्रेज निर्माण झाली होती. सगळेजण रेडिओ ऐकत होते. आम्ही नाटकाच्या तालमीमध्ये आम्ही रेडिओ ऐकायचो होतो. तू आरजेला कधी इंट्रोड्यूस झालास? मी 2007 मध्ये. अच्छा, म्हणजे तू आधीच ठरवलं होतंस की आरजे? नाही, अजिबात नाही. मी आपलं नाटक वगैरे करत होतो आणि मी एका मालिकेमध्ये काम करत होतो. ती मालिका बंद पडली आणि ती म्हणजे त्याचा पायलटच बंद पडला. म्हणजे सुरुवातीचं टेस्टिंग असतं. ओके. मग आता काय करायचं, मग काय करायचं म्हणून माझ्या एका मित्रांनी सांगितलं, तू एकांकिकावर लिहितोस, अमुक करतोस, तमुक करतोस, तर रेडिओत जा. व्हॉइसवर पण करतो तर रेडिओत जा. म्हणून मी रेडिओत गेलो. ओके. तिथे त्यांनी मला प्रश्न विचारला की कुठला शो ऐकतोस तू? तर मी कुठं काय ऐकायचो तेव्हा, मी फक्त गाणी ऐकायचो. गाणं संपलं की बदलून टाकायचो. तर मला सांगतात ना कोण आरजे, काय शो त्यांचं. मी सांगितलं बेला की फुल. ते म्हणले ते आमच्याकडे नाहीये, हे दुसरा शो आहे, याच्यावरती आहे, सरकारी रेडिओ स्टेशनवरती आहे. म्हटलं मला तेच माहिती, तर मी तेच सांगितलं. पण ते काय होतं की तेव्हा ऑडिशन घेताना ते बघत होते की हा माणूस किती हजरजबाबी आहे, काय उत्तर देतो. मी म्हटलं मी जे ऐकतो ते सांगितलं है ना, तुमचं नसेल. सो असं उत्तर त्यांना काय आवडलं असेल ते आवडलं असेल, मला माहित नव्हतं. मी आपलं सांगितलं त्यांना उत्तर. आणि दॅट्स हाऊ रेडिओ हॅपन्ड. पहिल्यांदा रेडिओमध्ये जेव्हा मी ऑडिशन दिली तेव्हा त्यांना ती आवडली नाही. ते म्हटलं अरे खूपच जास्त मराठी बोलतोय. मी म्हटलं 2007 मध्ये त्यांना मराठी करायचं होतं सगळं, कारण का खो खो पाटील खूप पॉप्युलर होता. करेक्ट. मग ते म्हटले की आपण मराठी करूयात सगळं. म्हणून मग आम्ही नवीन आरजे झाले होतो. मी म्हटलं मराठी करायचं म्हणलं ना तुम्ही, म्हणून मराठी बोललो. ते म्हणले नाही एवढंही मराठी नको. मी एकदम शुद्ध नाटकातलं मराठी बोलत होतो. म्हणलं एवढंही शुद्ध नको, जरा थोडंसं इंग्लिश, हिंदी. म्हणून मग ती आरजेची भाषा आली ना एक, ती की थोडंसं मिक्स बोला म्हणून. बरोबर. 70% मराठी, थोडंसं हिंदी, थोडंसं इंग्लिश, अशी ती भाषा आली. त्याच्यावरती क्रिटिसिझम पण झालं नंतर, हे आरजे म्हणजे भेळपुरी भाषा बोलतात, काही मिक्स करतात. सो त्याच्यामागे एक लॉजिक होतं की हिंदीवाले थोडे खुश होतील, मराठीवाले खुश होतील, आणि पण मेजॉरिटी मराठी बोलायचं कारण का खो खो खूप पॉप्युलर होता. सो असे मराठी एक युग सुरू झालं मग पुण्यामध्ये स्पेशली. तो सुरुवातीचा काळ सांग ना थोडा, मिरचीला रिस्पॉन्स वगैरे कसा होता, कसं तुम्ही लोकांपर्यंत, म्हणजे जुन्या रेडिओ पासून नवीन रेडिओ याच्यामध्ये फरक काय वाटला तुला बेसिकली? म्हणजे जेव्हा मी रेडिओमध्ये गेलो तेव्हाची गोष्ट सांगू तुला? म्हणजे का बरं अपील झाला पुन्हा एक बंद पडत, पुन्हा एकदा तुला सांगतो, बंद पडत चाललेला रेडिओ पुन्हा एकदा लोकांना अपील होण्याचं कारण असं आहे की पुन्हा तेच की ते ऍक्टिव्ह मीडियम होतं, ते पॅसिव्ह मीडियम होतं. बरेच जण, बरीच पोरं कॉलेजमधले आता मोठे झाले असतील, ते सांगायचे की मी जर्नल कम्प्लीट करता करता रेडिओ ऐकतोय, जरा टाइमपास, बोर नाही का, एकाचा रट्टा मारतोय कॉपी करता करता, ते करता करता रेडिओ ऐकतोय, कोणी आपलं प्रोजेक्ट कम्प्लीट करते ते करताना रेडिओ ऐकतंय. असे बरेच जण कॉलेजमधले लोक रेडिओ ऐकायचे. काही जणांसाठी एक काकू होते, त्यांचा किस्सा तो खूप भारी आहे. मी त्यांना विचारलं होतं, एक आम्ही प्रोग्राम केला होता की तुम्ही रेडिओ का ऐकता, तर त्याच्यावर त्या म्हटल्या होत्या की मी रेडिओ ऐकते कारण का तू टाइम सांगतोस. दरवेळी जेव्हा बोलायला येतोस तेव्हा तू म्हणतोस की मिरची घड्याळाचा तिखट इशारा 9:28 झालेली आहेत, त्यामुळे मला कळतं की 9:28 झाली, आता आवरायला पाहिजे, माझी 10ला बस येणार आहे सकाळी, जॉबला जायचंय. सो पटापट आवरता मला घड्याळाकडे न बघता सुद्धा टाइम कळतो तुझ्या, तू बोलायला आलास म्हणजे आता 10-15 मिनिटं होऊन गेली आहेत, दर 10-15 मिनिटांनी तू येतोस. असं लोकांच्या लाईफस्टाईलचा भाग होता रेडिओ. अलग लक्षात. उदाहरणार्थ माझा बायोस्कोप जो आहे, मी बायोस्कोप करायचो, रिव्ह्यू करायचो पिक्चरचे. ओके. आणि ते रिव्ह्यू करता करता एकाची कमेंट अशी आली की राहुलचा रिव्ह्यू ऐकल्याशिवाय आम्ही पिक्चरचं तिकीटच काढत नाही. बर, असं तो म्हणला. आणि त्याच्यावरनं आमच्या कॉपीरायटरला आणि मला लाईन सुचली की आपण ह्याच्यावरतीच प्रोमो तयार करूयात की राहुलचा रिव्ह्यू ऐकल्याशिवाय आम्ही तिकीटच काढत नाही. आणि हीच लाईन बनवली होती आम्ही. बर. आणि ती खूप पॉप्युलर झाली होती लोकांना, कारण ती लोकांमधनं झाली होती. ओके. तर विचार कर की पिक्चर बघायचं का नाही हे लोक रेडिओवरनं ठरवत होते. सो पुन्हा एकदा प्रायव्हेट स्टेशनचे केलं काय की त्यांनी अभ्यास केला, लोकांना काय हवंय त्याच्यानुसार प्रोग्रॅमिंग डिझाईन केलं, युथफुल केलं, त्याला युथला पुन्हा एकदा रेडिओकडे आणलं, आणि त्यामुळे तो स्पाईक क्रिएट झाला पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा एक काय म्हणता येईल, गोल्डन एरा नाही पण
एक मोठा स्पाईक आला पुन्हा एकदा. हा म्हणजे त्याची क्वांटिटी खूप वाढली लोकांकडे ते जायला लागले. हो म्हणजे डिमांड इतकी झाली की नंतर FM आहे का, FM हे खूप मोठं फीचर होतं रेडिओ मोबाईलमध्ये. जर FM नसेल तर मग लोक म्हणायचे की नको हा फोन, नको तो फोन घेऊ. बरोबर. म्हणून सटासट सगळ्या कंपन्यांनी FM आणायला सुरुवात केली. आणि एवढंच नाही तर नंतर त्या FM ला ना वायर लावायला लागायची. मग काही जण फार वैतागायचे की वायर लावल्याशिवाय रेडिओ लागत, हेडफोन लावल्याशिवाय. तो हेडफोन म्हणजे अँटेना असायची. अच्छा ओके. ती अँटेना असायची, ती रिसेप्शन कॅच करायची, लक्षात घे. तर ती अँटेना असायची आणि ती नसेल तर रेडिओ ऐकायला पॉसिबल नव्हतं. आम्ही ते लावायचो आणि मग स्पीकरवर टाकायचा. मग लोकांना वाटायचं की जेव्हा हेडफोनवर येतो तेव्हा ठीक आहे, हे स्पीकरवर टाकल्यावर कशाला पाहिजे हे, तर ते अँटेना म्हणून काम करायचं ते. मग नंतर पॉप्युलॅरिटी बघ किती होती की मोबाईल कंपन्यांनी अँटेना लावायची गरज नाही, वायरलेस रेडिओ आणला. मोबाईलमध्येच तुम्ही ते हे न लावता सुद्धा रेडिओ लागायला लागले. बरोबर. सो हे फीचर आणलं होतं. चायनाचे फोन यायचे बघ तेव्हा, चायनाचे फोन किंवा मग नंतर नोकिया वगैरे या लोकांनी सुद्धा आणले होते. एवढी पॉप्युलॅरिटी रेडिओची पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली बघ, म्हणजे की मोबाईल्समध्ये फीचर FM रेडिओ हे मस्ट झालं होतं. मिरची मुर्गाचा अनुभव सांग ना आम्हाला, म्हणजे काय डोक्यात काय ठेवून सुरू केला होता तू शो? तुला सांगतो माझा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स, म्हणजे येस माझे रिव्ह्यूज पॉप्युलर झाले होते, त्यांनी मला पॉप्युलॅरिटी दिली होती, मी शोज करायचो त्यामुळे मी पॉप्युलर होतो. आम्ही एक लोकल सेलिब्रिटी होतो पुण्यातले, म्हणजे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आत्ता झाले. मी ते अनुभवलंय काइंड ऑफ थोडंफार तेव्हा, कारण का तेव्हा RJ हाच एक इन्फ्लुएन्सर होता. आता अनेक जण इन्फ्लुएन्सर असतात पण RJ हाच इन्फ्लुएन्सर होता. सो तसा तर इन्फ्लुएन्सर होता, पण ही सगळी प्रसिद्धी एका बाजूला आणि प्रँक कॉल्स मराठी मुर्गामुळे आलेली प्रसिद्धी एका बाजूला. आता हे झालं कसं सांग तुला, हिंदीमध्ये ऑलरेडी मुर्गा होत होता, पण त्यांना जेवढा रिस्पॉन्स यायला पाहिजे तेवढा अपेक्षित रिस्पॉन्स येत नव्हता मराठी मार्केट्समधनं. तर ते म्हटले की मराठीमध्ये लोकल लँग्वेजमध्ये मुर्गा करायला पाहिजे. मग कोण करू शकतो, मग वेगवेगळे आवाज काढणारा कोण आहे, जो क्रिएटिव्हली विचार करणारा कोण आहे, आपल्या त्यातल्या हजर जबाबी कोण आहे, तर मग राहुल आहे, मग तू कर. अच्छा. आणि मग ती मला जबाबदारी दिली, म्हणजे त्याच्या डोक्यात ती आयडिया आली. म्हणजे त्याचं पण कौतुकच आहे की त्यांनी मला सांगितलं की तू कर, हे हिट होईल. आणि मग आम्ही ते सुरू केलं. त्यांनी मला सांगितलं, मी पण जरा करावं की न करावं करता करता स्टार्ट केलं. आणि विदिन फ्यू मंथ्स जो सुरू झाला, विदिन फ्यू मंथ्स इतकं, म्हणजे त्याच्यासाठी मला कॉल यायला लागले की आम्हाला करायचं आहे, आमच्या मित्राचा करायचं आहे, अमुक करायचं आहे. एक तर काय आहे, लोकांना कोणाच तरी कॉल ऐकायला फार महत्वाचं ते आवडतं, फार भारी वाटतं. म्हणजे कोणाच तरी कॉल ऐकतोय, कोणाच तरी गुपचूप आपण ऐकतोय, हीच गोष्ट फार इंटरेस्टिंग असते पहिली म्हणजे. आणि त्यात ती मजेशीर असेल, त्याच्यात कोणीतरी काहीतरी वेगळे आवाज काढून कोणाला तरी फसवतोय, एंडला हसतोय, काहीतरी ड्रामा घडतोय, समोरचा चिडतोय, शिव्या घालतोय, खूप ड्रामा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते लोकांना फार आवडायचं. सो त्यामुळे ते मजा आली त्याच्यामध्ये. हे सरकारी आणि हे ह्याच्यामध्ये तू लक्षात घे, तेव्हा एक MTV बकरा पण यायचा, आठवतंय का? खूप फेमस होता. बकरा करायचं. मग बकरावरनं मग मुर्गा, कोणाचा. आता मुर्गा हे कुठनं आलं माहिती का, की नॉर्थ इंडियामध्ये जसं आपण इकडे पोपट झाला तुझा, त्याला तिकडं मुर्गा असं एक टर्मिनॉलॉजी आहे, त्यामुळे तो मुर्गा आहे. बरेच जण मला अजूनही क्रिटिसाइज करतात की मुर्गा कशाला, काय मुर्गाचा काय अर्थ आहे, पोपट म्हणा की. पण ते पोपट आपल्या मराठी इथलंय, बरोबर, याचा पोपट झाला. पण ते तिकडे नॉर्थ इंडियामध्ये मुर्गा म्हणतात वाटतं त्या गोष्टीला, त्यामुळे ते मुर्गा झालं. इकडे मराठी पण मुर्गा झाला. असं सरकारी जे रेडिओ स्टेशन्स होते त्यांच्यापेक्षा हे प्रायव्हेट जे आले, मग मिरची आलं, रेडिओ सिटी आलं, अजून भरपूर आले. रेड FM आलं, बिग FM आलं. रेड FMचं नाव आधी SFM होतं. अच्छा. मग ते रेड FM झालं. हे वेगळे काय दोन, हे तुला काय वाटतं फरक मेजरली काय वाटतं की लोकांना हे जास्त हिट झालं आणि हे मागे पडत चाललंय? याचं मेन कारण काय असं, म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन तुम्ही घेत होतात, किंवा लोकांना तुम्ही ऍक्सेसिबल होतात, किंवा तुम्ही असे पण काही शोज करायचात की डायरेक्ट लोकांना फोन लावून, अशी काही कारणं असू शकतात का? आता तुला सिम्पल एक सांगतो, सरकारी धान्याचं दुकान एक असायचं बघ पूर्वी, मी बघितलं लहानपणी, स्वस्त राशन असं दुकान असायचं. तर सरकारी धान्याचं दुकान आणि एक दुसरं किराणा मालाचं दुकान, एक प्रायव्हेटली ओन सुपर मार्केट फरक असायचा बघ दोन्हीमध्ये. तो पूर्ण प्रायव्हेट आहे, त्यांनी जर त्याचा बिझनेस केला नाही, वाढवला नाही, अभ्यास केला नाही, तर ते त्याचं दुकान चालणार नाही. कस्टमर मेंटेन केला नाही, घरी डिलिव्हरी केली नाही, तो तसा कस्टमर रिटेन करायचा. तो प्रायव्हेट होता ना, तर त्याला एक तर तो प्रायव्हेट असल्यामुळे तो पटकन निर्णय घेऊ शकत होता आणि बाजारात काही डिमांड आहे त्यानुसार लगेच सर्व्हिस सुरू करू शकत होता. सरकारीचं कसं होतं की सरकारीचं त्यांचं
सरकारी काम किती असं वेळ हां, थांब. ते लवकर आत्ता खूप चेंजेस झालेत. पण आत्ताचं हे आणि हे पूर्वीचं आकाशवाणी विविध भारती याच्यात पण खूप फरक आहे. आता तेही मॉडर्न झालेत. म्हणजे इव्हन मी स्टँडअपचा शो केला त्यांच्यासाठी एकदा. हो, क्या आता बात मी आहे. स्टँडअप कॉमेडी ट्राय करतोय. सो इतकं फरक पडलाय विचार कर आकाशवाणीमध्ये विविध भारतीमध्ये. पण एनिवे तरी सुद्धा त्यांचं जो पेस आहे चेंज होण्याचा तो प्रायव्हेट लोकांपेक्षा कमी आहे. सेम स्वस्त राशनचं दुकान आणि प्रायव्हेट आपलं किराणा मालाचं दुकान याच्यामध्ये कसा फरक आहे सुपर मार्केट तसा तो फरक आहे. प्रायव्हेट प्लेयर्स जास्त फास्ट निर्णय घेतात. जसं आजकालचे युट्यूबर्स आपलं पोस्टमन चॅनल घे पटकन पटापट तुम्ही निर्णय घेता आणि काहीतरी करता. कम्पॅरेटिव्हली टीव्ही वाले स्लो आहेत. सो हे तो फरक आहे. हा तसा फरक आहे. हा नवीन माध्यमाचा फरक आहे. किंवा प्रायव्हेट प्लेयर झाले तर ते प्रॉफिटचा विचार करतात की आपल्याला प्रॉफिटेबिलिटी हवी. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी हवी तर जास्त लोकांनी ऐकलं पाहिजे. जास्त लोक कधी ऐकतील जेव्हा आपण लोकांचा अभ्यास करू आणि त्यांना हवं ते देऊ. प्रॉफिटेबिलिटी हा सरकारी रेडिओच्या चॅनलचा मेन टॉपिक नव्हता. लोकांना माहिती पोहोचवणं आणि थोडंफार मनोरंजन देणं हा त्यांचा मेन टॉपिक होता. प्रॉफिटेबिलिटी आली की मग बाकीच्या गोष्टींचा विचार आणि म्हणून ते कन्झ्युमर सेंट्रिक कॉन्टेंट बनवायला लागले आणि कन्झ्युमर्सना तो आवडायला लागला. तो 8 ते 15चा म्हणजे इंटरनेट क्रांती त्याच्याकडे येतोय मी. हो, पण त्या मधला क्रेजच्या पिरियड बद्दल सांग ना थोडंसं की काय क्रेज होती रेडिओची की मूवीवाल्यांना पण प्रमोशन इथंच करायचं आहे. प्रत्येकाला ब्रँड ऍड पण इथंच द्यायची आहे कारण रोज लाखो ऐकणारे लोक असतील ना. आणि माझी पण अशी आठवण आहे की मी संगमनेरचा आहे मूळचा. तर मला तिथे रेडिओ म्हणजे आकाशवाणी माहिती कारण रोज तेवढंच ऐकतोय घरामध्ये. आणि जेव्हा मी सुट्टीला चिंचवडला यायचो माझ्या मावशीकडे तेव्हा तिथे रेडिओवर मला मिरची म्हणा किंवा हे सगळं ऐकायला मिळायचं आणि ते फार भारी वाटायचं. म्हणजे मावशीकडे येण्याचं एक कारण पण हळूहळू ते होत होतं रेडिओ की सुट्टीत गेला की मावशीकडे रेडिओ ऐकायला मिळतो. आणि तुम्ही भरपूर काय काय शोज आणायचे. आता मुलगा पण एक झाला किंवा डायरेक्ट फोन करून मला हे गाणं ऐकायचं तर हे लावा तो एक चॉईस होता. तो पण एक सुरू झालेला. त्यामुळे ती माझी तशी आठवण. पण बॅक टू द टॉपिक की काय प्रश्न विचारला मी की 8 ते 15-16चा जो काळ होता त्यातल्या क्रेज बद्दल सांग ना थोडंसं. क्रेज एक उदाहरण सांगतो मी माझ्या पर्सनल माझ्या लक्षातलं आहे. आणि मी सर्वात मोठा सेलिब्रिटी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तो म्हणजे आमिर खान. जानी तू या जानीना सिनेमा आला होता आणि तेव्हा आमिर खान त्याचा जो हिरो होता पिक्चरचा इम्रान खान का जेनेलिया डिसूजा हे सगळे जण बस आली होती एक त्यांनी आणि ते रेडिओ स्टेशनमध्ये आले होते. बर प्रमोशनसाठी आणि वेगवेगळ्या पुण्यातल्या रेडिओ स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी प्रमोशन केलं होतं विचार कर. सो असे एवढे मोठे मोठे सेलिब्रिटीज यायचे. त्याच्यानंतर माझं गाणं प्ले व्हावं यासाठी एक चढाओढ असायची. जसं आता स्पॉटीफाय वगैरे माध्यम आहे. इथं नाही प्ले झालं तिथं प्ले करतो, तिथं नाही तर माझं स्वतःचं युट्यूब काढून त्याच्यावर माझं गाणं टाकतो. पर्याय होते. तसे पर्याय नव्हते तेवढे आणि इझिली ऍक्सेसिबल नव्हते. तर त्यामुळे त्या रेडिओला तो इम्पॉर्टन्स होता की यार माझा इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे, माझी ऍड आली पाहिजे. असं ते माध्यम होतं आणि ती एक कमाल मजा होती. आणि आणखी तू गोष्ट सांगितली ती खूप भारी होती की आम्ही नुसतं सेलिब्रिटीचे इंटरव्ह्यू नाही घ्यायचो. आम्ही कॉमन ऐकणाऱ्या लिस्नरचे पण इंटरव्ह्यू घ्यायचो. अच्छा. कोणीतरी फोन करून सांगायचं की राहुल असा प्रॉब्लेम झालाय यार, की इथं असं झालंय, इथं ट्रॅफिक झालंय, असा रस्ता बोंबललाय, त्यामुळे हे जरा सांगशील. मग आम्ही ते रेडिओवर सांगायचो. मग आम्हाला थँक्यूचे मेसेजेस यायचे लोकांचे. म्हणजे आजकाल गुगल मॅप्स आहे की हा रस्ता बंद आहे आणि हे ते सांगायला. बरं झालं तुम्हाला सांगितलं हा रस्ता बंद आहे, नाही तर मी तिकडनं गेलो असतो, अडकलो असतो. ट्रॅफिकचा काहीतरी शोच होता किंवा ते मधून प्रत्येक अपडेट यायचा. प्रत्येक रेडिओ स्टेशन प्रायव्हेट स्टेशन कुठून आणायचे तुम्ही इन्फॉर्मेशन कुठून आणायचे? लोक आम्हाला द्यायचे. ओके. लोक फोन करून किंवा व्हॉट्सअप करून किंवा मेसेज करून सांगायचं आम्हाला. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं एवढं आलेलं, पण मेसेजेस वरती सांगायचं. SMS एक असायचा नंबर, त्याच्यावरती लोक SMS करायचे आणि किंवा कॉल करायचे आणि सांगायचे की ते असं असं झालेलं आहे. पोलीस आम्हाला सांगायचे की आवर्जून की असं असं आहे, हा रस्ता बंद केला, अजूनही सांगतात रेडिओला. सो एवढं इम्पॉर्टंट एक माध्यम होतं रेडिओ. म्हणजे अजूनही आहे, असं नाहीये की आता ऍक्टर ऍक्ट्रेसेस जात नाहीत तिकडे. पण आधी आपल्या शहरामध्ये एकच दुकान होतं, त्यामुळे सगळेजण त्याच हॉटेलमध्ये किंवा दुकानात जायचे. आता मल्टिपल ऑप्शन्स आहेत, त्यामुळे थोडंसं डिवाइड झालंय अटेन्शन, बाकी काही नाही. सो रेडिओचा इम्पॅक्ट असं तुम्हाला विचारशील ना तर 2005 मध्ये मुंबईला खूप मोठे फ्लड झाले होते. खूप पाऊस पडला होता, बेकार पाऊस पडला होता आणि पाणी साचलं होतं. लोक अडकले होते, लोकल ब्लॉक झाले होते, लोक अडकले होते एकाच ठिकाणी. खाली पाणी साचलंय, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, खायला नव्हतं. इव्हन आरजेस पण रेडिओ स्टेशनमध्ये अडकले होते काही. ओके. त्यांच्या घराच्या इथे किंवा खाली तिथे पाणी साचलं होतं. सो मग आरजेसनी काय केलं की रेडिओ या माध्यमाचा उपयोग करून
असं केलं की कोण कुठे अडकलंय. मग लोक फोन करून सांगायचे की बाबा मी इथं अडकलोय आणि मला खायला पण काही नाहीये, पाणी नाही प्यायला. मग ते म्हणायचे, मग रेडिओवर अनाऊन्स करायचे की असा बाबा सर्वेश इथे अडकलेला आहे आणि त्यांनी 10 तास झाले विदाऊट पाणी आणि अन्नाचा बिचारा तिथे अडकलाय, त्या एरियात कोणी आहे का. तर मग त्याच बिल्डिंग मधलं वरच्या मजल्यावरचं एक जण म्हणायचं की अरे हो मी वरतीच आहे या बिल्डिंगमध्ये, मी रेडिओ ऐकत बसलोय. तर मी खाली जाऊन त्याला, मग तो त्याच्याकडे जेवायला गेला किंवा त्याला जेवण आणून दिलं, पाणी आणून दिलं. सो रेडिओने असं पण इमर्जन्सीमध्ये काम केलं. रेडिओची एक ब्युटी काय माहितीये का, की जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा रेडिओ एक इमर्जन्सीसाठीचं माध्यम होतं. म्हणजे सगळंच बंद होईल तेव्हा रेडिओ चालू असायचा तेव्हा. म्हणजे ट्रान्सपोर्ट बंद आहे, ट्रेन बंद आहेत, काही कारणास्तव आता न्यूज चॅनल्सचे स्टुडिओ जे आहेत त्याला ते ओबी व्हॅन जाऊ शकत नाहीयेत, पण रेडिओला ओबी व्हॅनची गरज नव्हती. डायरेक्ट लोक सांगायचे आणि कम्युनिकेट करायचो. सो आरजेस पण तिकडे थांबले होते 2-2 दिवस आणि ते कम्युनिकेट करत होते आणि ते लोकांना सांगत होते. आरजेस न कोणी जेवण आणून देत होतं, तो म्हणतो आम्ही नाही खाल्लंय, रस्ता बंद आहे, मग कोणीतरी त्यांना मदत करत होतं. असं सगळं काही म्हणजे असा रेडिओचा इम्पॅक्ट होता. म्हणजे आता तुला सांगतो, एक स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून अवेअरनेस आणि त्याच्या संदर्भातला दिवस असतो. तर आम्ही रेडिओवरती प्रोग्रामिंग करताना मला अजूनही आठवतं, आमचा यश नावाचा कॉपीरायटर होता, त्यांनी एक सुंदर प्रोमो लिहिला होता की एक मुलगी जिची भ्रूण हत्या झाली आहे ती बोलतीये. आणि आम्ही प्रोमो बोलवला होता. आम्हाला कित्येक लोकांचे रडतानाचे फोन आले होते. हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. म्हणजे कित्येक लोकांचे, त्यातल्या काही जणांनी कन्फेस पण केले की त्यांनी असं केलं होतं आणि त्यांना त्याचा मोठा पश्चाताप होतोय. काही जण म्हणत होते की असं होणार नाही, याची मी काळजी घेईन, मी स्वतः एका मुलीचा बाप आहे आणि मला ऐकून फार वाईट वाटलं. इतके कॉल्स होते ना, त्याचा आत्ताही माझ्या अंगावर काटा आला ते ऐकून. आणि इतकं इम्पॅक्ट करत होतं. म्हणजे एक ऑफिसला जायला लेट झालाय, कार बाजूला घेऊन लोकांनी फोन केलेले आणि आम्ही ते फोन सगळेच्या सगळे रेडिओवरती वाजवले पण आहेत. इतका इम्पॅक्ट क्रिएट व्हायचा प्रोमोजचा. त्याच्यानंतर आम्ही फूड वाउचर्स द्यायचो, त्याची चर्चा व्हायची. रेस्टॉरंट्समध्ये रस्सीखेच असायची की आम्हाला या FM स्टेशनवरती आमचे फूड वाउचर द्यायचे, सो दॅट त्या तिखट थर्सडेमध्ये आमचं फूड वाउचर दिलं जाईल आणि आमची चर्चा होईल, लोक येतील, फुटफॉल वाढेल. इव्हेंटचे आरजेसना फुल पासेस हो अर्थात 2000 किती आपण भेटलो. इनफॅक्ट सर्वेश आणि माझी ओळख पण पासेसमुळेच झाली. 2017ला विद्यावॉक्सचा कॉन्सर्ट होता आणि तुझ्याकडे पास होते आणि मी आलो होतो मिरची. तू ते जिंकले होतेस इनफॅक्ट उत्तर देऊन. करेक्ट. आणि तेव्हा आपली ओळख झाली होती पहिल्यांदा. त्याच्यानंतर परत मग आपलं काही कम्युनिकेशनच नव्हतं. पण म्हणजे काय क्रेज होती की आरजेस नामचे पासेस गेलेत हे सांगितल्यानंतर त्यांची इव्हेंट हिट व्हायची. हो. पण 2015चा जो इंटरनेट क्रांतीचा काळ आहे त्याच्याकडे 1.5 GB रोज मिळायला सुरुवात झाली. इनफॅक्ट जे अजूनही चालू आहे. तो काय धक्का होता रेडिओला. हे बघ, मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा डिजिटल कॅमेरामध्ये फोटो वगैरे काढायचो आम्ही. फार फार तर सेलिब्रिटीज तर खूप यायचे आणि आम्ही फोटोज काढायचो. व्हिडिओ नाही बनवायचो तेव्हा. त्या फोटो काढायचो आणि रेडिओवर इंटरव्ह्यू व्हायचा. आणि कधी कधी फोटो काढायला विसरायचो पण. तेव्हा आमचे बॉस आम्हाला म्हणायचे की अरे काय यार, फोटो काढायचा विसरलास तू, फोटो काढायचा ना. ऑर्कुटवरती किंवा इथे तिथे टाकायला झालं असतं. ऑर्कुट होतं तेव्हा, किंवा फेसबुक आलं होतं, फेसबुकवरती किंवा ऑर्कुटवरती किंवा याच्यावर टाकायला झालं असतं असं म्हणायचे. तर एक तो काळ होता. आणि नंतर रिसेंटली मी असा एक काळ पाहिलाय की आधी व्हिडिओ शूट करा सेलिब्रिटी बरोबर, इव्हन रेडिओमध्ये पण, किंवा रेडिओ इंटरव्ह्यू करता करता तो शूट करा व्हिडिओ पण, म्हणजे दोन्ही होईल. असा काळ आला. त्याचं कारण असं आहे की 1.5 GB इंटरनेट. म्हणजे आधी काय होतं, आधी स्मार्टफोन होते. स्मार्टफोन खूप आधीपासून होते. म्हणजे 2000 मला आठवतंय 12-13ला पण बऱ्यापैकी लोकांकडे स्मार्टफोन होते, पण त्याच्यामध्ये इंटरनेट रेडिली अवेलेबल नव्हतं किंवा त्याचे चार्जेस जास्त होते. आणि 1.5 GB इंटरनेट जेव्हापासून आलं, कदाचित माझ्या तारखा चुकत असतील, तेव्हापासून झालं काय की प्रत्येकाकडे भरपूर इंटरनेट आहे, रोज 1.5 GB. त्यामुळे ती बंदूक जी होती स्मार्टफोनची त्याच्यामध्ये गोळ्या आल्या डेटाच्या, की आता या गोळ्या चालवता येतील मला. नाहीतर त्याच्या आधी 1 GB इंटरनेट महिनाभर मिळायचं ते. ते सरफरोश सारखं होती. ती बंदूक आहे, त्याच्यामध्ये गोळ्या नसतील ती काही कामाची नाही, पत्थर आहे. तर त्याच्यामध्ये गोळ्या आल्या आणि त्या गोळ्या जेव्हापासून आल्या तेव्हा ते कन्झ्युम करणं वाढलं. आणि मग ते पहिले युट्यूबर्स किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ते पॉप्युलर व्हायला लागले आणि एंट्री पॉइंट इझी झाला. म्हणजे की आता मग लोक गाण्यावरती, स्पॉटिफायवरती लोक ऐकायला लागले, युट्यूबवरती ऐकायला लागले, ऑन द मूव्ह ऐकायला लागले. सो तिथे तो एक मोठा हे होता. आणि त्याच्यामुळे काय झालं, पण ते तो इम्पॅक्ट जाणवला असं की शोचे व्ह्युअरशिप काय लिस्नरशिप एकदम ड्रास्टिकली खाली आली, असं जाणवलं की ती ग्रॅज्युअली आली. येस. आता बघ,
फरक तर पडलाच ना. डिजिटल हे कसं होतं की ऑन डिमांड होतं ना रे. मला आत्ता हवंय, मी आत्ता ऐकणार. बरोबर. म्हणजे आता आधी कसं होतं की आधी एकदम जुनं मला आठवतं, तू पाहिलेस की मला माहित नाही, की दूरदर्शनवरती पिक्चर यायचा आणि तो तेव्हाच यायचा विकेंडला, तेव्हाच पाहायला लागायचा. शनिवारी 4 वाजता आणि रविवारी 4:30. हा, ते काय जे टायमिंग होतं तेव्हाच तो पाहायला अख्खा आठवडा वाट बघायची. आणि जर आवडीचा पिक्चर नाही लागला तर मूड ऑफ व्हायचा. म्हणजे विचार कर, अख्खा आठवडा थांबायचो पण पिक्चर बघण्यासाठी रे. मग नंतर केबल टीव्ही आली, त्याच्यामध्ये पण थांबावं लागायचं, ब्रेक लागायचा, 20 मिनिटं पिक्चर मग ब्रेक, मग 20 मिनिटं पिक्चर मग ब्रेक. आत्ता आपण टीव्ही बघताना तो ब्रेक आला की असं होतं की काय आहे, कारण का आपल्याला युट्यूबची सवय झाली आहे, किंवा अरे ती 5 सेकंदाची ऍड पण नको होत्या. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम ह्याची सवय झाली की बघताना पटापट, हे नाही तर दुसरं नाही तर तिसरं. सो डेफिनेटली ते जास्त आकर्षित करेल असं माध्यम आहे ते डिजिटल मीडियम जी आहे ती. सो डेफिनेटली त्यांनी अफेक्ट झालंच रेडिओची लिस्नरशिप. आणि नुसतं रेडिओच नाही, न्यूज चॅनल कसे लोक कन्झ्युम करतात, ते न्यूज कशा बघतात, वाचतात, ते सगळंच अफेक्ट झालं त्याच्यामुळे. सो डेफिनेटली लिस्नरशिपवरती त्यामुळे परिणाम झालेला आहे. आणि नुसतं लिस्नरशिपवर नाही तर रेडिओ सुद्धा बदलला. कसा माहितीये का, की हायब्रिड मॉडेल आलं, रेडिओ प्लस डिजिटल. आता रेडिओ स्टेशन बघ, सगळे रेडिओ स्टेशन रेडिओ पण करतात आणि डिजिटल पण करतात. युट्यूब चॅनल्स आहेत रेडिओचे पण, युट्यूब चॅनल्स आहेत, आरजेसचे इंस्टाग्राम प्रोफाईल्स आहेत, काही काही आरजेस तर खूपच पॉप्युलर आहेत त्याच्यावरती. सो असं पण आहे. इनफॅक्ट मी एकदा, माझा मुलगा खूप पॉप्युलर झाला होता आणि मला एका आपल्या डेक्कनच्या एका हॉटेलमध्ये मी गेलो होतो, संदीप नावाच्या, आणि तिकडे त्या लोकांनी मला ओळखलं आणि ते माझ्याकडनं बिलच घ्यायला तयार नाही. नाही 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 असं तसं. मला बरं वाटलं. मी म्हटलं वा वा क्या बात. ही आत्ताची गोष्ट आहे, काही वर्षांपूर्वीची. मला वाटलं वा क्या बात आहे, आपला मुलगा ऐकतात आणि त्यांनी आपल्याला ते म्हणले नाही नाही तुम्हाला जे पैसे भरायचेच नाहीत तुम्ही. आणि माझ्याबरोबरचे मित्र पण खुश की अरे रावल्यामुळे आपल्याला फ्री पार्टी झाली. मग मी खुश झालो. म्हटलं वा वा, तुम्ही कधी ऐकता म्हटलं रेडिओ? तो म्हटलं नाही, रेडिओ नाही ऐकलं मी, युट्यूबवर ऐकलं. अच्छा. तर युट्यूबवरती मी थोडेफार टाकायचो, ते त्यांनी ऐकले होते. सो असा फरक पडला बघ. म्हणून हायब्रिड मॉडेल आहे बा आता. बरोबर. आणि त्याच्यानुसार रेडिओ चालू आहे आता. 60-70s मध्ये जेव्हा याची एंट्री झाली टीव्हीची एलिट क्लासमध्ये, थोडीशी अजून लेट म्हणा, पण जेव्हा या लोकांकडे आला, एकदम मिडल क्लास लोकांना पण अफोर्डेबल झाला, तेव्हा म्हणलं गेलं की रेडिओ संपणार, पण रेडिओ संपला नाही. ठीक आहे, 2000ला वगैरे सगळ्यांकडे टीव्ही आला, तेव्हा म्हणलं गेलं रेडिओ संपेल, पण रेडिओ संपला नाही. ठीक आहे, 15चा हा धक्का किती मोठा आहे की रेडिओ तरेल की रेडिओ संपेल. तुला गंमत सांगतो, एक तुमच्या पोस्टमनवरतीच आपण एक वर्ल्ड रेडिओ डेच्या निमित्तानं एक रील केलं होतं. ते रील, त्याच्यामध्ये मी उत्तर दिले की नाही, रेडिओ संपणार नाही. तो येस, त्याचं कदाचित स्केल कमी होईल, कमी लोकांसोबत रेडिओ चालवतील असं होईल, पण तो चालू राहील. त्याचं स्वरूप बदलेल. म्हणजे मे बी त्या आधी दुकान जे आहे ते 2 मजली होतं, त्याच्याऐवजी ते 1 मजलीच होईल किंवा छोट्या एरियामध्ये येईल, पण चालू राहील. त्याचं फॉलोअर्स त्याचे कमी होतील, पण ते ऐकतील रेडिओ, FM रेडिओ, आणि त्याचा इफेक्ट असेलच असं माझं वैयक्तिक मत आहे. पण माझा तो रील पाहून पोस्टमनवरचा, मला आत्ता रेडिओमध्ये काम करणाऱ्या माझ्या काही मित्रमैत्रिणींनी फोन केला आणि ते म्हणले नाही, मला वाटते की रेडिओ बंद होईल. बरं, FM रेडिओ काय पर्पज सर्व करतो असं त्यांचं म्हणणं होतं. की त्यांचं म्हणणं आहे की मला नाही वाटत, जसं तार बंद झाली, लोक पत्र पाठवणं बंद झालं, तसं FM रेडिओचा काही पर्पज राहिला नाहीये. का ते राहील? म्हणजे मला गाणं ऐकायचं तर स्पॉटिफाय आहे, युट्यूब आहे, आणि तसं मी गाणं ऐकतो. तुम्ही तरी रेडिओ मधले आहात, मला जरी कोणी तू जर विचारलंस की रेडिओ बंद झाला तर तुझ्या आयुष्यात किती फरक पडेल, तर खरंच काहीच नाही पडणार, विशेष काहीच नाही पडणार. म्हणजे माझ्या फोनमध्ये FMचं ऍप कसं दिसतं हे पण नाही पाहिलेलं मी आता. मी फक्त ते वन डे का RJ म्हणून एकदा गेलेलो, तेव्हा मी त्या ह्याचं इन्स्टॉल केलं FM, आणि मग तेव्हा मी तो 15 मिनिटाचा माझा शो ऐकलेला. तर मग म्हणून मला असं वाटतं की अरे, ज्या रेडिओ सोबत आपल्या इतक्या आठवणी होत्या, ते विविध भारती, आकाशवाणी, नंतर FM सोबत पण खूप आठवणी होत्या, तर बंद पडू नये असं माझं मत आहे. पण बंद पडायच्या मार्गावर आहे असं पण मला दिसतंय. मला असं वाटत नाही की बंद पडेल. आता, आणि मी असं म्हणत नाही की रेडिओनी मला खूप काही दिलंय, आणि रेडिओ मला खूप काही शिकवलंय सुद्धा, म्हणजे तर त्यामुळे म्हणतोय असं नाहीये. मी तुला प्रॅक्टिकली सांगतो की उदाहरणार्थ मी माझ्या आजूबाजूला बघतोय, उदाहरणार्थ आपल्याच या टीममध्ये एक जण जो आहे तो आधेमध्ये स्मार्टफोन न वापरता तो एक साधा नोकियाचा डम फोन वापरतो. का तर नको वाटतं त्याला, की काही श्रीमंत लोक पण असं करायला लागलेत की आता नकोय आपल्याला, डिटॉक्स म्हणून ते वापरायला लागलेत. मग ते लोक
त्यांच्या कारमध्ये ट्रॅव्हल करताना काय कन्झ्युम करणार? हम्म. रेडिओ. स्लो लिव्हिंग नावाची कन्सेप्ट आली, माहिती आहे ना, बरोबर. की पुन्हा एकदा जरा स्लो लिव्हिंग, निवांत स्वतःचं जेवण स्वतः बनवूयात. फास्ट फूड आपलं काहीतरी खाल्लं, हॉटेलमध्ये खाल्लं आणि गेलो, नाही, स्वतःचं जेवण स्वतः, निवांत निवांत जगण्याची पण एक मजा आहे. स्लो लिव्हिंग एक कन्सेप्ट आहे, मान्य आहे. असे करणारे लोक कमी आहेत. हम्म. आणि डिजिटल हे कुठेही जात नाही. म्हणजे डिजिटल खूप खूप पॉप्युलर आहे, अजून पॉप्युलर होईल, त्याचा स्केल, रीच सगळंच वाढत राहील. पण तरी सुद्धा एक स्पेस असेल. जसं स्लो लिव्हिंग करू पाहतात काही लोक, काही म्हणतात की नाही, रात्री झोपताना मोबाईल बघू नका, त्यांनी झोप डिस्टर्ब होते. हम्म. मग अशा वेळेस तुम्ही रेडिओ ऐकू शकता. रात्री आवरताना, रात्रीचे आपले डेली रुटीन करताना हम्म. तुम्ही रेडिओ ऐकू शकता. बरोबर. मे बी काही लोक तिकडे वळतील. हम्म. मे बी काही लोकांचं अजून एक असं होतं की एक पॅराडॉक्स आहे की चॉईस, इतक्या चॉईस आहेत की त्याचा एक पॅराडॉक्स आहे की बाबा मी काय आता ऐकू. स्पॉटिफाय बरोबर. ओपन केलं की इतके अल्बम आहेत, इतकी हो, गाणी हो. आहेत, काय आता ऐकू. आणि मग कधी कधी लोकांना होतं की यार जाऊ दे, म्हणू देत, एक बटन दाबलं, हा, रेडिओ चालू रेडिओ झाला. चालू झाला. आणि मला काही सिलेक्ट करायचं नाहीये, गाणं सिलेक्ट करायचं नाहीये, काहीच सिलेक्ट करायचं नाही, ते त्याचं जसं वाचतंय. हम्म. सो ही एक ब्युटी आहे त्याची. हम्म. आय डोंट नो, मी काय पोपटवाला नाहीये किंवा भविष्यवाला नाहीये हम्म. किंवा माझ्याकडे काही असं काही भविष्य सांगणारं काही यंत्र नाहीये की काय होईल. पण मला लॉजिकली असं वाटतंय की असंही एक सेट ऑफ पीपल आहेत. हम्म. असे आता काही काही लोक आहेत जे बघ स्टँडअपकडे वळतायत, लाईव्ह शोजकडे वळतायत, परफॉर्मन्सेसकडे वळतायत. डिजिटलमध्ये आहेच ना, मग ते का नाही बघत? हम्म. पण लाईव्ह बघण्याची एक वेगळी मजा आहे. क्रिकेटची मॅच स्टेडियममध्ये बघायची एक वेगळी मजा आहे. बरोबर. मे बी त्या ह्यानं एक छोटा ऑडियन्स किंवा तो तसाच राहील असं मला वाटतं. आणि तो रेडिओ नक्की कन्झ्युम करेल. आणि कदाचित पुढे जाऊन काय माहिती, लोक म्हणतील डिटॉक्स खूप गरजेचं आहे, रेडिओचे दुष्परिणाम, डिजिटलचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत, म्हणून तो टक्का कदाचित थोडा अजून वाढेल, माहीत नाही. सो रेडिओ मला असं वाटतं की पूर्णपणे बंद पडणार नाही. मी खूप काय म्हणतात त्याला, आशावादी आहे. आणि माझं बायस आहे म्हणून की मला रेडिओने खूप काही शिकवलंय, दिलंय, म्हणून मी म्हणत नाहीये. मला असं वाटतं की तो राहील, त्याचा एक चाहता नेहमी राहील त्याचा. बरोबर. नाही, जेनझीज सोडले तर मे बी प्रत्येकाच्या आयुष्यात रेडिओचा एक काळ येऊन गेलेला आहे. हो, 2000च्या आधीच्या सगळ्यांच्याच. जेनझीच्या काळात त्यांनी बरंच काही काही अनुभवलेलं नाहीये. खरंय. नाही, आरजे म्हणून तू माझा मित्र आहेस, तर तुला शुभेच्छा आहेतच की रेडिओ बंद पडू नये. रेडिओचा एक ऍक्टिव्ह लिस्नर म्हणून मला पण असं वाटतं की बंद पडू नये. पण येणारा काळच उत्तर देईल. आणि रेडिओवर जे लोक काम करत आहेत, जे अजूनही एंटरटेन करत आहे आम्हाला सगळ्यांना, त्या 1947 पासून काम करणाऱ्या, 2025 मध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना एक कडक सॅल्यूट आहे द पोस्टमनचा. खरं तर पोस्टमन म्हणजे पत्र पाठवणं पण बंद झालंय आजकाल. पण मी मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला होता की तरी पोस्ट का जगलं पाहिजे. कारण ना, ह्या प्रायव्हेट प्लेयर्सचा इतका जास्त शेअर असताना सुद्धा तुम्हाला शिलाँगला एखाद्या व्यक्तीला जर पत्र पाठवायचं असेल किंवा पार्सल पाठवायचं असेल तर ना, ते पोस्टानेच जायला पाहिजे असतं. कारण ते पार्सल पोहोचायला 500-600 रुपये पोस्टाचा खर्च होतो, पण तरी तिथपर्यंत ते पार्सल पोहोचतं. अदरवाईज प्रायव्हेट प्लेयर्स काय करतात की त्याच्या जवळचं जे गाव आहे, जिथे तालुक्याचं गाव आहे, मग ते 20-25-30 किलोमीटर जरी लांब असेल तरी तिथे ठेवतात त्याचं पार्सल. म्हणजे त्या लोकांना तिथपर्यंत जाऊन हे करावं लागतं. त्यामुळे रेडिओचं पण मला असं वाटतं की जिथे मोबाईलची रेंज आजपर्यंत जरी जात नाही, तिथे रेडिओ ऐकला जात असतो. आणि म्हणून ते रेडिओचं महत्व आहे असं मला वाटतं. खरंय. आता राजमाचीला आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो, काजवे पाहायला. आणि आता राजमाची खूप ट्रेक करावा लागतो, खूप चालत चालत वर जावं लागतं. आणि तिकडे असा ट्रान्झिस्टरच्या जमान्यातला रेडिओ होता, तो अजूनही चालू होता. आणि ते लेदरच्या कव्हरमध्ये असायचं बघ रेडिओ. आत्ताची गोष्ट सांगतोय तुला, 2024ची. आणि तो तिथे चालू होता रेडिओ. त्या माणसाकडे वरती डेटा नाही, इंटरनेटची रेंज नाही, काय नाही, डोंगर, आणि तो रेडिओ चाललाय. क्या बात आहे. विचार कर, डेटा पण नाही, त्याचं टॉवर पण नाही, पण रेडिओ आहे अजून तिथे. सो असं रेडिओचं महत्व आहे तसं बघायला गेलं तर. मला वाटतं की रेडिओच्या खूप आठवणी आज तू जागृत केल्यास. आणि राईट फ्रॉम स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरुवात केली होती आपण, आणि मध्ये मध्ये काय स्थित्यंतरा आली. आणि हा एफएमचा जो काळ, तो जो तू डोळ्यांनी बघितलायस, तो पण खूप छान मांडलास. पोस्टमनवर आल्याबद्दल धन्यवाद तर आहेतच, पण परत येत राहशील ही सुद्धा अपेक्षा आहे, कारण तू आमचा हक्काचा माणूस, आम्ही कधी बोलू शकतो तुला. आउट्रो आता मी घ्यायचा आहे की आरजे स्टाईल मध्ये तू घेतो? मी घेतो. तूच एंड करायचा व्हिडिओ. हो चालेल, ठीक आहे.
तर तुम्ही द पोस्टमन वरती आमच्या रेडिओविषयी, FM रेडिओविषयी, रेडिओ राहणार की नाही, जगणार की नाही, का मरणार का संपणार, याविषयीच्या गप्पा ऐकल्यात. आता एक काम करा, व्हिडिओ ऐकलाय तर लाईक करा, सबस्क्राईब करा, ते बाजूला घंटा त्याच्यात एक साईन आहे, ते बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कळेल नवीन व्हिडिओ आला की. आणि हां, कमेंटमध्ये सांगा की रेडिओ जिवंत राहणार की नाही राहणार. तुमच्या रेडिओच्या आठवणी सांगा, तुम्ही कधी रेडिओ ऐकायचा, कधी ऐकायचा बंद केलात, ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगा. रेडिओ जिवंत राहणार की नाही मला माहित नाही, मी कोणी पोपटवाला नाही, पण तुम्ही जर कमेंटमध्ये कमेंट करत राहिलात तर कमेंट सेक्शन मात्र जिवंत राहील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सो कमेंट नक्की करा. क्या बात आहे, एक नंबर. माझं काम वाचवलंयस तू आज, आणि तू आलास, खूप खूप थँक्यू. पुन्हा भेटूया मंडळी. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, आणि द पोस्टमनवर नवीन व्हिडिओ सोबत लवकरच भेटूया. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.